नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली 25वा हप्ता. कारण आता लाडकी बहीण पूर्ण होऊन 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 24 हप्ते लाडक्या बहिणीला मिळालेत आणि आता 25वा हप्ता हा लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा असणार आहे. कारण सरकारने ज्यावेळेस घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणीला एकंदरीत 2100 रुपये त्यांच्या खात्यात देणार, तर त्या संदर्भामध्ये महत्वाची अपडेट आलेली आहे. आणि 25वा हप्ता जुलै महिन्याचा हा तुम्हाला 3000 का 1500 का परत त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचं नवीन गिफ्ट ही सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत महिलांना हा व्हिडिओ बघा, सर्व महिलांपर्यंत शेअर करा. त्याच्यासोबत ज्या महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला असतील त्या महिलांसाठी सुद्धा गुड न्यूज आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ठीक आहे, आणि सर्व महिलांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 25वा हप्ता आणि ई-केवायसी मेगा अपडेट आलेले आहे. तुमचे पैसे तुमच्या खात्यात कधीपर्यंत येऊ शकतात, शासन निर्णय म्हणजे तुमचा GR, वाटपाच्या तारखा आणि मंत्रिमंडळ बैठकीतील संभाव्य निर्णयाचं सविस्तर यामध्ये तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे. लाडक्या बहिणीच्या मनातील महत्त्वाचे 3 प्रमुख प्रश्न आहेत. एक, ई-केवायसी आणि इतर त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या 92 लाख महिलांचं पुढे काय होणार आहे. त्यासोबत हप्ता 1500 रुपये मिळणार की रक्षाबंधन गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी सरकार तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहेत. आणि प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे, 15 ऑगस्ट पूर्वी शक्य आहे का, या सगळ्या प्रश्नाची. पहिलं, ज्या महिला अपात्र आहे ई-केवायसी अपडेट कधी सुरू करणार आहेत, 1500 मिळणार आहे का 3000 सरकार देणार आहे, आणि तुमचा हप्ता तुमच्या खात्यात बँकेत प्रत्यक्ष तुमच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत येणार आहे. हेच तुमचे 3 प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न इथं तुम्हाला मिळाले. नंबर 1 जर पाहिलं असेल, ऑगस्ट महिन्यातील निर्णायक तारखांचा मार्ग. 10 ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत मागचे GR पाहिले असेल तर या तारखेच्या दरम्यान तुमचे GR आलेले आहेत. शासन निर्णय GR अपेक्षित दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वाटपाचा GR निघण्याची प्रक्रिया पार पडत असते. आणि त्यानंतर 11 ऑगस्ट मंत्रिमंडळाची मोठी बैठक आहे. 11 ऑगस्ट मंत्रिमंडळाची मोठी बैठक महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या उपस्थितीत अंतिम त्या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे. आणि 15 ते 17 ऑगस्ट खात्यात पैसे जमा होणार आहे तुमच्या DBTच्या मार्फत. परंतु 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच किंवा 17 ऑगस्ट सोमवारपर्यंत वाटप शक्य का, संपूर्ण माहिती बघा, शेवटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल. आता 28 ऑगस्ट जर पाहिलं असेल तुम्ही तर रक्षाबंधन आहे. गत वर्षीप्रमाणे 2 हप्ते बोनस एकत्र मिळण्याची अपेक्षा आहे का, तर हो, त्या ठिकाणी आहे. मंत्रिमंडळाची बैठक या 3 मुख्य निर्णयावर राज्याचं लक्ष लागलेलं, त्यामध्ये लाडक्या बहिणीचं 11 ऑगस्ट मंत्रिमंडळाची बैठक आहे. आणि या बैठकीवर काय होणार आहे, तर रक्कम निश्चित फक्त जुलैचा हप्ता 1500 देणार आहे की ऑगस्ट सह दोन्ही हप्ते तुम्हाला 3000 एकत्र देणार, यावर अंतिम त्या ठिकाणी मोहर केली जाणार आहे. अपात्र महिलांचा प्रश्न, योजनेतून बाहेर काढलेल्या 92 लाख लाडक्या बहिणीला पुन्हा सामावून घेण्यासंदर्भात धोरणात्मक चर्चा. आणि वसुली धोरण, चुकीच्या पद्धतीने किंवा खोटे अर्ज भरून ज्या पैसे घेतलेल्या लाभार्थ्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. आता तुमच्या खात्यात किती रुपये येणार आहेत, 3 संभाव्य शक्यता आहेत. त्यापैकी एक शक्यता 100% खरी. 1500 रुपये सर्वाधिक शक्यता. हा हप्ता फक्त जुलै महिन्याचा नियमित हप्ता असेल. आजचा GR आलेल्यापासून हीच रक्कम मिळेल. जर आज GR आला असेल तर त्या GR पासून तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात मिळतील. त्यानंतर जर सरकारचा निर्णय अवलंबून आहे, उद्याच्याला त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची काय बैठक आहे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मागील वर्षाच्या 17 ऑगस्ट निर्णयाची पुनरावृत्ती झाल्यास ते शक्य. मागच्या वेळेस सुद्धा लाडक्या बहिणीला दोन्ही हप्ते एकत्रित दिले होते रक्षाबंधनानिमित्त, तर यावेळेस सुद्धा तसं तुम्हाला होऊ शकतं. रक्षाबंधनाच्या अगोदरच मागच्या वेळेस त्या ठिकाणी 3 दिवस आधी सरकारने पैशाचं वितरण केलं होतं. आता 2100 रुपये प्रलंबित मागणी आहे. योजनेला किती वर्ष पूर्ण झालेत, 24 हप्ते. 12 आणि 12 24 हप्ते तुमचे पूर्ण झालेत, म्हणजे 2 वर्ष पूर्ण झालेत. आणि आता हा तुमचा 25वा हप्ता, म्हणजे योजनेला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त 25व्या हप्त्यापासून मासिक रक्कम वाढवण्याची सरकारकडे त्या ठिकाणी प्रबळ मागणी आहे. आता तुम्ही मला सांगा, तुमचं ज्या महिला असतील ज्यांचं BA झालेलं आहे ग्रॅज्युएशन, कुणाचं BCom झालं असेल, तुमच्या गावातील असतील, ओळखीच्या असतील, कुणाचं BSc झालं असेल, किंवा कोणाची इंजिनिअरिंग, कोणाचं डॉक्टर, कोणाचं टेक्निकल डिग्री झाली असेल, किंवा त्या डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला त्या शिकत असाल, अशा महिलांसाठी सरकारी नोकरी लक्षात ठेवा. पदाचं नाव आहे अंगणवाडी प्रवेशिका. काय नाव आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका.
हे जे पद आहे या पदाला सुरुवातीला 35,200 ते 1,02,000 एवढी त्या ठिकाणी पेमेंट आहे. हे पद ज्याला अंगणवाडी सुपरवायझर म्हणतात, तुम्ही अंगणवाडी प्रवेशिका म्हणतात, अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात. तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे किंवा ग्रॅज्युएशनच्या तुम्ही थर्ड इयरला तुम्ही शिकत असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. आणि आता सध्या फॉर्म निघले, पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला याची बॅच जॉईन करायची असेल तर फीस फक्त 990 रुपये ठेवलेले आहे. ज्या महिलांना बॅच जॉईन करायचे आहे अशा ज्या महिला असतील त्या महिलांनी हा जो नंबर दिलाय या नंबरला संपर्क करायचा आहे. ठीक आहे, कोणता नंबर आहे इथं बघा, 9552629563 गोविंद नवल सर किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा. किती, 9552629563 9552629563. ओके, आणि या नंबरला व्हॉट्सअप करा, सर मला बॅच जॉईन करायची अंगणवाडी प्रवेशिकाची. ठीक आहे, तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल आणि तिथून ऍप डाउनलोड करून घ्या, बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, चल कुठपर्यंत आलं झालं. 2100 रुपये तुम्हाला लवकरच त्या संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते. आता बघा, सत्य परिस्थिती आणि खात्रीलायक सरकारी सूत्रांची माहितीनुसार जर पाहिलं असेल तर या आठवड्यात म्हणजेच 15 ऑगस्ट पूर्वी पात्र ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता असं म्हटलेलं आहे. आणि साम टीव्हीची 10 ऑगस्ट सकाळी 8 वाजताची अधिकृत त्या ठिकाणी बातमी आहे. आज जी आर आला, 1500 मिळतील. जी आरला उशीर झाला आणि सरकारचे नियोजन असेल की लाडक्या बिलला मागच्या वेळेस जसं दिले त्या प्रकारे पैसे द्यायचे किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर लाडक्या बहिणीला पैसे जमा करायचे, तर तशा प्रकारे सुद्धा 1500 मिळतील. आणि त्या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त वाटलं सारख्याला गिफ्ट द्यायचं तर एकत्रित 3000 तुमच्या खात्यात मिळतील. प्रशासकीय प्रक्रियेनुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जी आर निघतो आणि त्यानंतर थेट लाभ डीबीडी नुसार त्या ठिकाणी सुरू होतो. आता पात्रतेचे संकट 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर का, त्यांचं कारण काय आहे, मूळ कारण आहे त्यांचं EKYC प्रक्रियेतील त्रुटी, आधार बँक खात्याशी लिंक नसणं किंवा फॉर्म भरताना झालेल्या चुका. अंगणवाडी प्रवेशिकेचे फॉर्म निघलेले आहेत, ज्यांना फॉर्म भरायचे त्यांची अट आहे. कोणते, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 10 वर्ष कंप्लीट झाले असेल त्या महिला फॉर्म भरू शकतात सध्याचे. ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना पुढच्या महिन्यात त्यांच्या जागा येणार आहेत, त्यांनी पुढच्या महिन्यात फॉर्म भरा. सरकारकडे मागणी, मंत्रिमंडळ बैठकीत 92 लाख पात्र महिलांना हप्ता वाटपात पुन्हा समाविष्ट करून त्यांचे थांबलेले हप्ते त्वरित सुरू करावे. पण कोणाचे, ज्या महिला खरंच गरजू आहेत, पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, अशा महिलांना सरकारने परत पैसे देणं अपेक्षित आहे. लाभार्थ्यांची आपली EKYC आणि बँक खाते स्टेटस त्वरित तपासून अपडेट करणं आवश्यक आहे. आता पैसे खात्यात कसे येतात तुम्हाला माहिती आहे का, डीबीटीच्या पहिलं शासन निर्णय येतो, बजेटची मंजुरी मिळते, अधिकृत जी आर येतो आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो तुमचा प्रमाणीकरण किंवा EKYC द्वारे लाभार्थी यादीचं अंतिम प्रमाणीकरण आणि फिल्टरिंग होते. आणि मग थेट तुमचं जे काय कुठलंही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर रक्कम जमा होण्याची त्या ठिकाणी तांत्रिक ही प्रक्रिया असते. आता 25 हप्ता योजनेतील एक महत्वाची आणि ऐतिहासिक गेम चेंजर टप्पा आहे. का बरं, कारण ही योजना आहे 24 हप्ते तुमचे पूर्ण झाले, 25वा जो हप्ता आहे म्हणजे सरकार त्या ठिकाणी आता नवीन घोषणा करू शकते. 24 महिने पूर्ण म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्षाची पूर्तता या योजनेला 24 महिने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आतापर्यंत 24 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. गेम चेंजर हप्ता 25वा हप्ता हा योजनेच्या पुढील टप्प्याची दिशा ठरवणार आहे. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये सरकार या 25 हप्त्यापासून देऊ शकतं. बघा, वाढीव रकमेची मागणी याच ऐतिहासिक टप्प्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्र्याकडे रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याची राज्यभरातून त्या ठिकाणी प्रबळ मागणी आहे आणि शक्यता आहे त्या ठिकाणी सरकार ती करू शकते. मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तुम्हाला 1500 मिळणार आहे की 3000 मिळणार आहे ही सगळी माहिती मिळणार आहे. EKYC अपडेट सुद्धा लवकरच त्या संदर्भात माहिती मिळेल. आणि बँक SMS 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा बँक SMS ची त्या ठिकाणी वाट बघा. ठीक आहे, आणि ज्या महिला असतील अंगणवाडी प्रवेशिका, ज्या महिलांना बॅच जॉईन करायचं असेल अशा ज्या कुठल्या महिला असतील त्याच महिलांनी लक्षात ठेवा, हा जो नंबर दिलाय 9552 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअप करा, हाय करा. 8 एकच आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही शिकत असाल तरच त्या ठिकाणी या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. सर मला अंगणवाडी प्रवेशिका किंवा अंगणवाडी
सुपरवायझर नावाचं जे काय पद आहे, सुपरवायझर या पदासाठी तयारी करायची आहे. लक्षात ठेवा, जाहिरात जर आली तर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये. पुढच्या महिन्यात जाहिरात आहे. आजच बॅच जॉईन करून घ्या. फीस फक्त 990 आहे. आता 1-2 दिवसाच्या नंतर तुमची फीस परत त्या ठिकाणी 2000 रुपये होणार आहे. म्हणजे साधारणतः ही ऑफर 15 ऑगस्ट निमित्त आहे. ओके, थांबतो.